आजच्या दिवसभराची सर्वात मोठी बातमी आहे ती आहे सिडको जे प्रकल्प आहे त्याच्याबद्दल चौकशी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयामार्फत सचिवालयामार्फत काढण्यात आलेले आहे. हे आदेश कशामुळे काढण्यात आले? एकेकाळी नागेवाडी येथे सिडको येणार असं म्हटलं जायचं. त्याच्यानंतर निधोना येथे सिडको येणार होतं. नंतर हा खरपुडी येथे मंजूर करण्यात आला. तिथं कशा प्रकारे मंजूर करण्यात आला? धनदांडग्या उद्योगपत्यांनी इथं जमिनी घेतल्यानंतर इथं सिडको प्रोजेक्ट कसा आला हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. इथं जे आपण आलेलो आहे खरपुडी शिवारात आहोत, जिथं सिडको मंजूर झालेला आहे. काही जिथं खुणा गाडलेल्या आहे, आपण ते व्हिडिओमध्ये बघत आहात की आपण इथं खून गाडलेली, इथून सिडकोला सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे इथून पुढं हा जो आहे सिडकोचा प्रोजेक्ट आहे. एकीकडं रस्त्याच्या मी जिथं उभा आहे त्या डाव्या बाजूला ग्रीन झोन सांगण्यात येतं आणि त्याच बांधाच्या दुसऱ्या बाजूला येल्लो हा कन्सिडर केला जातो. येल्लो म्हणून या जमिनीच्या रजिस्ट्र्या करण्यात आलेल्या आहे. या सर्व जमिनी धनदांडगे उद्योगपती असो, IAS शेतकरी असो, बाहेर गावचे लोक आहे, यांनी या जमिनी विकत घेतलेल्या होत्या. आणि या येल्लो कशा करण्यात आल्या, पहिले याचे भाव काय होते, अचानक फक्त सिडकोच्या रजिस्ट्र्या करण्यासाठी रेडी रेकनर कशा प्रकारे वाढवण्यात आलं, या सर्व बाबींबद्दल माजी आमदार बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले. त्यांना या सिडकोमध्ये 900 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्या अनुषंगानं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देऊन मुख्यमंत्री सचिवालयामार्फत इथं चौकशीचे आदेश देण्यात आले. हे पूर्ण प्रकरण काय याच्याबद्दल सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले. जालना खरपुडी प्रकल्प हा पूर्णपणे अव्यवहार्य व नॉन फिजिबल प्रकल्प आहे. या संदर्भात सिडकोने स्वतः त्यांच्या इंटरनल रिपोर्टमध्ये तो प्रकल्प होऊ शकत नाही असा अहवाल दिलेला होता. त्यानंतर माननीय फडणवीस साहेबांनी 2019ला या संदर्भात बैठक घेऊन अर्न्स्ट अँड यंग कंपनीकडून आर्थिक व्यवहार्यता अहवाल तपासण्याचे आदेश दिल्यानंतर EY कंपनीचा अहवाल हा संपूर्णपणे खरपुडी प्रोजेक्टच्या विरोधात होता, निगेटिव्ह होता, नकारात्मक होता. म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी तत्काळ त्या काळामध्ये सिडको प्रकल्प हा रद्द केला. त्यानंतर भूमाफियांनी एकत्रितपणे येऊन परत एकदा सिडको प्रकल्प नव्याने सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या. 2023ला परत एकदा त्याच जागांवर सिडको प्रकल्प नोटिफाईड झाला आणि सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले सर्व चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोले संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे, या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे. आता नेमकं प्रकरण कसं झालेलं आहे, 2019 साली सिडको इथं फिजिबल आहे का नाही, व्यावहारिक आहे का नाही, ह्या तपासण्याचा अहवाल मागवला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी. सिडकोने स्वतः आर्थिक व्यवहार्यता अहवाल इथं निगेटिव्ह पाठवला होता की इथं खरपुडी येतं हे प्रोजेक्ट होणं शक्य नाही. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका कंपनीला अहवाल मागवला होता. अर्न्स्ट अँड यंग कंपनी जी आहे, EY कंपनी, या कंपनीला अहवाल मागवला होता. 2019 साली EY कंपनीने निगेटिव्ह रिपोर्ट दिला होता या अहवालाचा. त्या काळी सिडको हा प्रोजेक्ट खरपुडी येथे स्थगित करून रद्द करण्यात आला होता. अचानक 2 वर्ष नंतर KPMG या कंपनीनं हा प्रोजेक्ट खरपुडी येथेच फिजिबल कसा आहे, व्यावहारिक कसा आहे हे पटवून दिलं आणि इथं पुन्हा सिडको मंजूर करण्यात आला. धनदांडगेचे उद्योगपती असो, मोठे बाहेरचे लोक, मोठमोठाले लोक यांनी इथं पहिले जमिनी घेतल्यानंतर इथं सिडको मंजूर करण्यात आला. सिडको मंजूर करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. जे पूर्ण जे प्रोजेक्ट तयार करतात तिथं हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतं की शहरापासून किती अंतर आहे, त्याच्यानंतर किती डेव्हलपमेंट होणार आहे, तिथं पाण्याची काय व्यवस्था होणार आहे, इथं चढून उद्या त्रयस्थ काय आहे, तिथं किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमधून हे जे सिडको नंतर जमिनी भूसंपादन करून विकणार आहे प्लॉट म्हणून, तर ते लोकांना परवडणार आहे का? आज ज्या 2.25 कोटीच्या लगभग जे इथं किमती काढण्यात आलेल्या आहे, फक्त येलो झोन ज्यांचं आहे आणि ते उद्योगपत्यांच्या रजिस्टर इथं करण्यात आलेलं आहे. जवळपास
2.25 कोटी रुपयाचा भाव त्या लोकांना देण्यात आलेला आहे. एकीकडे बाजूलाच असलेल्या जमिनी ग्रीन ग्राह्य धरलेल्या आहे आणि एकाही शेतकऱ्याची जमीन याच्यात भूसंपादित केलेली नाही, त्यांची रजिस्ट्री केलेली नाही. अद्यापपर्यंत जितक्या रजिस्ट्री झाल्या फक्त उद्योगपत्यांच्या रजिस्ट्र्या इथं करण्यात आलेल्या आहेत. त्यांना जे अधिसूचना निघली त्याच्या पूर्वी या जमिनीचे काय रेट होते, इथं काय रेडी रेकनर होतं, अचानक रेडी रेकनर अख्ख्या महाराष्ट्रात वाढलं नाही, इथंच कसं वाढवण्यात आलं, याबद्दल संतोष सांबरे जे बदनापूरचे माजी आमदार आहे यांनी तक्रार केली होती, मागणी केली होती की याची सखोल चौकशी करण्यात यावी. या जिल्ह्यामध्ये भूमाफियांनी ज्या पद्धतीने मोडस ऑपरेंडी वापरून की काही ठिकाणी जागा 400-500 एकर जागा शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने घ्यायची आणि त्यानंतर ती जागा शासनाला सिडको असेल, MIDC असेल, समृद्धी महामार्ग असेल, ड्रायपोर्ट असेल, या अशा इतर प्रकल्पात शासनाच्या माथी मारायची आणि कोट्यवधी रुपये कमवायचे. ही जी या भूमाफियांनी मागच्या काही कालखंडामध्ये मोडस ऑपरेंडी केलेली आहे, त्याला कुठेतरी चपराक बसला पाहिजे, त्यांना पायबंद झाला पाहिजे. या उद्देशाने शासनाचे कोट्यवधी रुपये वाचले पाहिजे आणि ते जे खरी लाभार्थी आहे जमिनीचे शेतकरी, आमचे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या जमिनी आहेत, त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. या उद्देशाने मी या ठिकाणी तक्रार केलेली आहे. तर या जमिनीचं फक्त उद्योगपत्यांचं रजिस्टर झालेलं आहे. एकाही शेतकऱ्याची रजिस्ट्री झालेली नाही. जवळपास 240च्या आसपास हेक्टर जमीन सिडकोमध्ये संपादित होत आहे. त्याच्यापेक्षा अर्ध्याहून वर ही उद्योगपत्यांच्या जमिनी आहे आणि फक्त त्यांच्याच रजिस्टर करण्यात आलं आहे. आणि एका प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचं काम इथं झालेलं आहे. अधिकाऱ्यांमार्फत असो किंवा कोणाचा अट्टाहासापोटी इथंच सिडको कसं आलं पाहिजे हे बघण्यात आलं. आपल्यासोबत खरपुडी शिवारातील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, आता जसं चौकशी लागलेली आहे की इथं कशा प्रकारे काय काय घोटाळा करण्यात आलेला आहे, कसे रेट वाढवण्यात आलेले, ग्रीनचं येलो कसं करण्यात आलं, याबद्दल चौकशी लागण्यात आलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? आमचं म्हणणं एकच आहे, ग्रीनला आणि येलोला एकच भाव द्या. येलोमध्ये पण घरं बांधणार आहे आणि ग्रीनमध्ये पण घरं बांधणार आहे. मग येल्लोला 1,70,00,000 रुपये भाव आहे आणि ग्रीनला 25 लाख रुपये भाव द्यायला लागले. 60 लाख रुपये हेक्टरी द्यायला लागले. तो 25 बी पडत नाही एकरी आणि 1 फुटाचं अंतर आहे ग्रीनचं आणि येल्लोचं. इथं सध्या तुमचं नेमकं बाजारभाव काय? बाजारभाव 1 कोटीपर्यंत भाव आहे आमचा जमिनीला आता सध्या घेतलेल्या जमिनीचा. आणि ह्याच्या जमिनी तुम्ही कधी सिडकोच्या झाल्यानंतर घेतल्या का वडिलोपार्जित? आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहे. आणि तुमच्यामधून कोणाच्या रजिस्टर झालेत का? नाही, एक पण शेतकऱ्याची रजिस्ट्री झाली नाही, प्रॉपर शेतकऱ्याची. आणि जे दुसरे जे आरोप करतात जसं बदनापूरचे माजी आमदारांनी याच्याबद्दल चौकशीचे हे केलेले मागणी केलेली आहे की इथं धनदांडग्या उद्योगपत्यांनी जमिनी घेऊन त्यांच्याच रजिस्टर करण्यात आलेल्या आहेत, त्याबद्दल काय? बरोबर आहे सांबरे साहेबांचं. ज्यांनी शेती आत्ता विकत घेतली 1 वर्ष 2 वर्ष झाली त्यांच्याच रजिस्टर केलेले आहे. बाकीचे जे वडिलोपार्जित शेती ज्यांची आहे, ग्रीनमध्ये असो येल्लोमध्ये असो, त्यांची एकाची पण रजिस्ट्री झालेली नाही. तुमची किती एकर जमीन जाते सिडकोमध्ये? माझी 2 एकर जाते. तुम्हाला काय भाव देण्यात आला? नोटिफिकेशन काय आलंय? नाही, काहीच नाही आलं. आता म्हणतो नोटीस वगैरे पण नाही. नाही, नोटीस वगैरे नाही. पण ते म्हणले की हे द्या, संमती द्या. संमती दिली लोकांनी, तडजोड होईल म्हणे काही ना काही. तर संमतीमध्ये तुम्हाला काय रेट देण्यात आले? 60 लाख रुपये ते संमतीच्या नंतर रेट काढले त्याने. संमतीमध्ये रेट नाही टाकले अगोदर. तुम्हाला संमती मागितली त्याच्या पहिले रेट पण नाही सांगितलं? नाही नाही, फक्त डायरेक्ट तुमच्याकडून हां. तर लोकांचं म्हणणं आहे की ग्रीनची बी जमीन द्यायला तयार आहे लोक, फक्त समान भाव देण्यात यावा असं म्हणणं आहे लोकांचं. आम्हाला तर सध्या अशी अपेक्षा आहे की ते ग्रीनवाले जे काय आहे आणि येलो झोनच्या जमिनीमध्ये फक्त एक रस्ता आडवा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना समान रेट मिळावी हीच आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे. बरं, दुसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये आता येलो झोनमध्ये काही ज्या जमिनी होत्या त्यापैकी काही लोकांच्या, विशिष्ट लोकांच्या रजिस्टर झालेल्या आहे. तर आता ज्या काही समजा यांनी धनराज साहेब आपलं संतोष सांबरे साहेबांनी जे सांगितलं की हा प्रोजेक्ट इथं फिजिबल नाही, तर मग हे कंपनीनं अगोदर यांना कळालं नाही का, सरकारला कळालं नाही का? आमच्या जमिनीवर होल्ड केल्यानंतर आता म्हणतात फिजिबल नाही आणि मुख्यमंत्री साहेबांनी तसे आदेश दिले की चौकशीचे. बरं, फिजिबल नाही तर मग यांच्या रजिस्टर कशा झाल्या? काही विशिष्ट लोकांच्या रजिस्टर का झाल्या? आता आमचे कसं माहिती का, जेवढ्या सगळ्या लोकांनी NOC दिलेली आहे तर आमची अपेक्षा ही की लवकरात लवकर त्यांनी जसं काही व्यापारी वर्गांच्या रजिस्टर केल्या, व्यापारी लोकांच्या रजिस्टर केल्या, तसंच आमचे रजिस्टर करण्यात यावे. कारण की सगळ्यांनी NOC दिलेली आहे, मॅक्सिमम लोकांनी NOC दिलेली आहे आणि लवकरात लवकर रजिस्ट्री व्हावी.
जसं इथं जे शेतकरी उपस्थित आहे आपल्यासोबत, आपण जाणून घेतलं की जे इथं ग्रीन येलोचा भेदभाव करण्यात येत आहे. एकेकाळी तुम्ही म्हणता की फिजिबल नाही, मग फिजिबल नसताना देखील नंतर एक कंपनी येते आणि एका कंपनीने फिजिबली रिपोर्ट दिला 2 वर्षात. असं काय बदललं की इथं खरपुडीमध्ये 2019ला सिडको हा फिजिबल व्यावहारिक नसताना 2 वर्षानंतर अचानक असे काय बदल घडले, अशा काय सुविधा निर्माण झाल्या की इथं सिडको मंजूर झालं. त्याच्यानंतर 2019च्या नंतर 21ला हा पुन्हा फिजिबली रिपोर्ट आला. रिपोर्ट आल्यानंतर इथं 2023ला फेब्रुवारीमध्ये नोटिफिकेशन निघतो. नोटिफिकेशन निघाल्यानंतर एका वर्षभराच्या कालावधीमध्ये 50%हून जास्त लोकांच्या रजिस्टर झाल्या. पण ते जे लोक आहेत ते उद्योगपती आहेत. एकाही शेतकऱ्याची रजिस्ट्री कशामुळे करण्यात आली नाही? त्यांनी इथं जेव्हा जमिनी घेतल्यानंतर सिडको प्रकल्प मंजूर झाला आणि त्या जमिनी होत्या एकेकाळी ग्रीन असणाऱ्या जमिनी, हा येल्लो अचानक कसं काय झाल्या? त्याच्याच बाजूला लगतची जमिनी ग्रीन कसं काय राहते? त्यांना वेगळा भाव कसा देण्यात येतो? बघा, त्या मागणीच्या अनुषंगाने इथले शेतकरी जी मागणी करत आहे की सर्वांना समसमान आम्ही भाव मागत आहोत. आणि रास्त मागणी आहे त्यांची की बाबा दोन्हीकडे जेव्हा रेट आहेत, चिटकून जमिनी आहेत, तर वेगवेगळे रेट कसे देणार? त्यांनी NOC सुद्धा दिलेली आहे. संतोष सांबरे यांनी जी मागणी केलेली आहे त्याच्यासाठी चौकशी लावण्यात आली. या चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी बाहेर निघणार आहेत. चौकशीमध्ये ही देखील मागणी करण्यात आली, ज्या धनदांडग्या उद्योगपत्यांच्या रजिस्टर झाल्या त्या रजिस्टर रद्द करून त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्यात यावी. आता याच्यामध्ये पुढं काय काय घडतं आणि पुढं काय अपडेट्स येतात आपण जाणून घेण्यासाठी पार्श्वभूमी डिजिटलला फॉलो करा. या सिडको प्रकरणामध्ये कसा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे, ही चौकशी समिती कशा प्रकारे चौकशी करेल किंवा यांना पुन्हा क्लीन चिट देण्यात येईल, शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय करण्यात येईल, हे आपल्याला पाहण्यासारखं राहील. तर मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.